हॅलो, आज मी करणार आहे ह्या अशा मोठ्या हिरव्या मिरच्यांच्या भजी. ह्या हिरव्या मिरच्या तिखट नसतात म्हणून मी त्याची भजी करणार आहे. ह्या मिरच्या भरून पण छान लागतात, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून शॅलो फ्राय करून. पण आज मी त्याची भजी करणार आहे, तर जास्त काही साहित्य नाही वापरणार. हळद, थोडंसं 2-3 थेंब लिंबू, मीठ आणि धना पावडर त्याच्यात स्लीट मारून भरून घ्यायच्या. आणि एकीकडे बेसन, अर्धा चमचा तांदळाचं पीठ आणि थोडं मीठ, हळद असं पाणी घालून भिजवून घेतलं, जसं आपण बटाट्यांच्या भाज्यांना भिजवतो असं. पातळ नाही, जास्त घट्ट नाही. एकीकडे तेल तापत ठेवायचं. तेल गरम झाले का बघायचं, चेक करून त्याच्यात त्या मिरच्या घोळून आपण जे धना पावडर, हळद वगैरे भरून घेतलेली आहे, मीठ वगैरे, ते सगळं मिक्स करून बेसनात घोळून तळून घ्यायच्या. खूप कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या, छान अशा लो टू मिडियम गॅसवर. साधं वरण भात वगैरे केलं आणि ह्या 2 मिरच्या जरी घेतल्या जेवणासोबत तरी खूप तोंडाला चव येते. एक्स्ट्रा भाजी वगैरे करायची गरज पण लागत नाही. कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या. आणि ह्या जेवणाच्या खूप आधी नाही तळायच्या, आपण जेवायला बसणार आहे तेव्हाच तळून घ्यायच्या गरम गरम, कारण त्या थंड झाले की नरम होतात. अशा सगळ्या तळून घ्यायच्या. बघू शकता, खूपच छान अशा. आणि हा बाजूचा जो चुरा आहे, मिरची तर काही लहान मुलं खात नाही, या चुऱ्यावरच